दादा गटाकडून मंत्रिपदासाठी पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। उद्या प्रफुल्ल पटेल मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। आताची एक सगळ्यात मोठी बातमी आहे। दादा गटाकडून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। अजित पवार गट हा सत्तेत केंद्रात आता सहभागी आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहे। अक्षय, सौरभ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं आता सध्या लोकसभेवरती एक खासदार तर राज्यसभेवरती एक खासदार आहे। त्यापैकी प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत। त्यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडनं कळते। खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा दिल्लीतला राजकीय प्रवास पाहता त्यांचा दीर्घकाळ राजकीय प्रवास आहे आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना त्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेते मंडळी देखील शपथ घेणार आहेत। त्यामध्ये एनडीए मध्ये समाविष्ट असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामधून प्रफुल्ल पटेल हे आपल्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती कळते। खरं तर या अगोदर सुद्धा युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते आणि त्यानंतर आता थेट एनडीएच्या संपूर्ण या सरकारमध्ये आता प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सौरभ, धन्यवाद अक्षय या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। उद्या प्रफुल्ल पटेल मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। दिल्लीतील बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा निर्णय झाला आहे।